श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा वेळ येतो की आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, मनापासून इच्छा करत असतो, पण तरीही ती गोष्ट आपल्या हातात येत नाही. आपण एकदा प्रयत्न करतो, पुन्हा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येते. एखादं काम शेवटच्या क्षणी थांबतं, कधी एखादी व्यक्ती अचानक दूर जाते, कधी आपल्याला मिळणार असलेली संधी दुसऱ्याला मिळते, तर कधी आपण ठरवलेली गोष्ट अचानक बदलून जाते. अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न येतो, स्वामी माझ्याच बाबतीत असं का होतंय? पण भक्तांनो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणजे आपलं नशीबच खराब आहे असं नाही. कधी-कधी आपण ज्या गोष्टीला नुकसान समजतो, त्याच गोष्टींमुळे पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं. एखादा दरवाजा बंद झाला म्हणून आपला सगळा प्रवास संपत नाही. कधी-कधी एखादा दरवाजा बंद झाल्यावर आपल्याला दुसरा रस्ता शोधावा लागतो आणि तो रस्ता कदाचित आधीच्या रस्त्यापेक्षाही चांगला असू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत. तुमच्या आयुष्यात यापैकी काही गोष्टी सध्या घडत असतील, तर लगेच घाबरून जाऊ नका. आधी शांत व्हा आणि विचार करा, की या परिस्थितीतून आपल्याला काय शिकायला मिळत आहे. कारण स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त आपली इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे कठीण वेळेतही मन मजबूत ठेवणं आणि योग्य काम करत राहणं. चला तर मग पाहूया पहिली गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे एखादं काम वारंवार थांबणं. समजा तुम्ही एखादं काम सुरू केलं आहे. तुम्हाला ते काम खूप महत्त्वाचं वाटतं. तुम्ही त्यासाठी वेळही देत आहात, मेहनतही करत आहात आणि तुम्हाला वाटतं की आता हे काम नक्की पूर्ण होईल. पण अचानक काहीतरी होतं आणि ते काम थांबतं. तुम्ही पुन्हा प्रयत्न करता, पण पुन्हा अडचण येते. अशा वेळी मनात खूप राग येतो. आपल्याला वाटतं की आपल्याबरोबरच असं का होतंय? पण अशा वेळी एकदा शांतपणे विचार करा. कदाचित आपल्याला अजून थोडी तयारी करण्याची गरज आहे का? आपण ज्या पद्धतीने काम करत आहोत, ती योग्य आहे का? आपल्याला दुसरा मार्ग वापरून पाहायला हवा का? कारण कधी-कधी फक्त मेहनत करून उपयोग होत नाही. योग्य पद्धतीने मेहनत करणंही महत्त्वाचं असतं. एखादं काम थांबलं म्हणून ते कायमचं बंद झालं असं समजू नका. कधी-कधी थोडा वेळ थांबून पुन्हा सुरुवात केली, तर तेच काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणून अडचण आली की लगेच हार मानू नका. स्वामींचं नाव घ्या, मन शांत करा आणि पुन्हा विचार करा, की पुढचं पाऊल काय असायला हवं. कदाचित आज जो मार्ग बंद झाल्यासारखा वाटतोय, त्याच वेळी दुसरा मार्ग तुमच्यासाठी तयार होत असेल. आता दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जाणं. आपल्याला आयुष्यात काही माणसं खूप जवळची असतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आपली प्रत्येक गोष्ट त्यांना सांगतो. एखादी अडचण आली की त्यांच्याकडे जातो. आपल्याला वाटतं की ही माणसं कायम आपल्यासोबत राहतील. पण आयुष्य बदलतं आणि कधी-कधी माणसंही बदलतात. हळू बोलणं कमी होतं, भेटणं कमी होतं आणि आपल्याला जाणवतं की आधीसारखं काहीच राहिलेलं नाही. अशा वेळी मनाला खूप वाईट वाटतं. आपण स्वतःलाच विचारतो की मी काय चूक केली आहे? पण प्रत्येक वेळी आपलीच चूक असेल असं नाही. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला काहीतरी शिकवतात आणि नंतर त्यांचा रस्ता वेगळा होतो. याचा अर्थ त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचा असा नाही. फक्त एवढं समजून घ्यायचं की प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहीलच असं नाही. कधी-कधी एखादी व्यक्ती दूर गेल्यावर आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागतं. आधी आपण प्रत्येक निर्णयासाठी दुसऱ्याचा सल्ला घ्यायचो, पण नंतर स्वतः विचार करून निर्णय घ्यायला शिकलो आणि हा बदल आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती दूर गेली असेल, तर स्वतःला दोष देत बसू नका. नातं चांगलं असेल तर ते जपण्याचा प्रयत्न करा, पण स्वतःची शांतता गमावून कोणतंही नातं टिकवण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी स्वीकारून पुढे जाणंही गरजेचं असतं. आता तिसरी गोष्ट पाहूया. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने काम करत होतात, त्यातून आता परिणाम मिळत नाही. कधी-कधी आपण एखादं काम खूप दिवस एकाच पद्धतीने करत असतो. पूर्वी त्याचा चांगला परिणाम मिळायचा, म्हणून आपण तीच पद्धत पुढेही वापरत राहतो. पण काही काळानंतर परिस्थिती बदलते आणि पूर्वीसारखा परिणाम मिळत नाही. अशा वेळी आपण स्वतःला दोष देतो. आपल्याला वाटतं, की आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण प्रत्येक वेळी तसं नसतं. कधी फक्त आपली पद्धत बदलण्याची गरज असते. जसं एखादा विद्यार्थी आधी ज्या पद्धतीने अभ्यास करायचा, त्याने चांगला गुण मिळायचे. पण
अभ्यास वाढला की त्याला नवीन पद्धतीने अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही काही गोष्टी बदलत राहतात. तुमचं काम पुढे जात नसेल, तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी काहीतरी नवीन करून पाहिलं आहे का? नवीन गोष्ट शिकता येईल का? दुसऱ्या व्यक्तीकडून मदत घेता येईल का? काम करण्याची वेळ बदलता येईल का? आपली योजना थोडी बदलता येईल का? फक्त एकाच मार्गावर उभं राहून तोच मार्ग उघडण्याची वाट पाहण्यापेक्षा कधी-कधी दुसरा मार्ग शोधणं कधीही चांगलं असतं. आणि भक्तांनो, लक्षात ठेवा, पद्धत बदलली म्हणजे आपण हार मानली असं होत नाही. उलट आपण पुढे जाण्यासाठी तयार होत आहोत याचा पुरावा असतो. आणि आता येते चौथी गोष्ट म्हणजे काही गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत. आपल्याला आपल्या आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं हवं असतं. आपण ठरवतो की हे काम या दिवशी झालं पाहिजे, ही व्यक्ती माझ्यासोबत राहिली पाहिजे, मला या गोष्टीत यश मिळालं पाहिजे. पण खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. आपण मेहनत करू शकतो, पण दुसऱ्या व्यक्तीचा निर्णय आपण घेऊ शकत नाही. आपण चांगलं वागू शकतो, पण समोरची व्यक्ती कशी वागेल हे आपल्या हातात नसतं. आणि आपण एखाद्या कामासाठी प्रयत्न करू शकतो, पण त्याचा परिणाम कधी मिळेल हे आपण ठरवू शकत नाही. ही गोष्ट समजली की मन खूप शांत होतं. म्हणून जे आपल्या हातामध्ये आहे ना, ते पूर्ण मनाने करा आणि जे आपल्या हातात नाही ना, त्यासाठी स्वतःला त्रास देत बसू नका. आणि आज एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तर स्वतःला नक्की विचारा, या परिस्थितीत मी काय करू शकतो? हा प्रश्न तुमच्या मनाला तुमचा विचार हा बदलू शकतो. कारण हे माझ्याच बाबतीत का झालं? हा प्रश्न आपल्याला मागे ठेवतो. आता मी काय करू शकतो? हा प्रश्न आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि आता येतो आजचा सर्वात महत्त्वाचा 5वा मुद्दा. हा मुद्दा जो पण ऐकत असेल, त्यालाच पूर्ण हा संदेश समजणार आहे. 5वी गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःचे विचार बदलायला लागतात. भक्तांनो, कधी-कधी बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आपण आतून बदलतो. पूर्वी एखादी छोटी गोष्ट झाली तरी आपल्याला खूप राग यायचा. पण आता आपण शांत राहतो. पूर्वी एखादं काम थोडं उशिरा झालं तरी आपण खूप काळजी करायचो. आता आपण म्हणतो, "ठीक आहे, वेळ लागेल." पूर्वी कोणीतरी आपल्याबद्दल काय म्हणतंय याचा आपण खूप विचार करायचो. पण आता आपल्याला समजलं, की प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही. पूर्वी एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपल्याला वाटायचं, की आज सगळं संपलं. पण आता आपण म्हणतो, कदाचित यापेक्षा चांगली गोष्ट पुढे असेल. हा बदल खूप मोठा आहे. कारण आयुष्य बदलण्याआधी एकदा आपला विचार बदलतो. आपण प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष देणं कमी करतो आणि स्वतःकडे पाहायला सुरुवात करतो. आपण म्हणतो, "मी काय करू शकतो? माझ्याकडून काय चूक झाली? मी पुढच्या वेळी काय करू शकतो?" आणि तिथूनच खरी सुरुवात होते. म्हणून जर तुम्हाला जाणवत असेल, की तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही, तुमचे विचार बदललेले आहेत, छोट्या गोष्टींचा आता जास्त त्रास होत नाही आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल थोडं वेगळं वाटायला लागलं आहे, तर त्या बदलाकडे चांगल्या नजरेने पहा. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एका जुन्या टप्प्यातून बाहेर पडत आहात आणि पुढे काय आहे हे आज आपल्याला माहीत नसतं. पण एक गोष्ट नक्कीच आपण करू शकतो. आजचं काम प्रामाणिकपणे करू शकतो. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवू शकतो. आपल्या चुका मान्य करू शकतो आणि योग्य मार्ग शोधत शोधत राहू शकतो. भक्तांनो, कधी-कधी आपल्याला वाटतं की स्वामींनी आपल्यासाठी दरवाजा बंद केला. आपण हे विसरतो की स्वामींनी दुसरा दरवाजा कुठे आहे हे आपल्याला मजबूत दाखवलेलं नसेल. पण लगेच निराश होऊ नका. तुमच्या आयुष्यात एखादं काम थांबलं असेल, एखादी व्यक्ती दूर गेली असेल, एखादी संधी हातातून गेली असेल किंवा तुमची जुनी पद्धत आता काम करत नसेल, तर एकदा शांतपणे विचार करा. कदाचित मला दुसऱ्या दिशेने जायची वेळ आली आहे का? याचं उत्तर लगेच मिळालं नाही असं नाही. पण स्वतःवर विश्वास नक्कीच ठेवा. प्रयत्न करत राहा आणि मनात स्वामींचं नाव ठेवा. कारण बंद झालेल्या झालेल्या दरवाजाकडे सतत पाहत राहिलात तर तुम्हाला बाजूला असलेला दुसरा दरवाजा कधीच दिसणार नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे गेलं त्यासाठी स्वतःला दोष देत बसू नका. जे थांबलं त्यातून काय शिकता येईल हे पहा आणि जे पुढे आहे त्यासाठी स्वतःला तयार करत राहा. स्वामी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना आपण करूया. स्वामी, आमच्या आयुष्यात कोणता मार्ग योग्य आहे हे समजण्याची आम्हाला बुद्धी द्या. चुकीच्या मार्गावर जात असू तर आम्हाला थांबवा. अडचण आली तर घाबरून न जाता त्यातून शिकण्याची शक्ती द्या आणि आमच्या हातात असलेले काम आम्हाला प्रामाणिक करण्याची ताकद द्या आणि तुमच्यावरची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. जर आजचा या 5 गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात सध्या सुरू असेल, तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ.
आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्वामी समर्थ भक्त परिवाराशी जोडलेले राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन आणि मनाला भिडणाऱ्या स्वामी सोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य कर्म करत राहा, योग्य काम करत राहा, स्वामींचं नाव मनात ठेवा. श्री स्वामी समर्थ.